हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. नमस्कार वाचक मंडळी. सदर कथा, कथेत नमूद केलेले स्थळ आणि कथेतील प्रत्येक पात्र पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तविक जगासोबत काहीही संबंध नाही. जर काही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा. मिस्टर सोलमेट भाग 1. स्थळ BKC, मुंबई. पंचतारांकित हॉटेल सृष्टी. पंचतारांकित हॉटेल सृष्टीच्या झगमगत्या दिव्यांमध्ये भरगच्च अंधाराने भरलेली ती एकमेव अशी रूम होती ज्यात अंधार अगदी कुटून कुटून भरला होता. त्या काळाकुट्ट अंधारासोबतच शांततेने वास्तव केलेली ती रूम अविराला आतून अस्वस्थ करू लागली. देवांश, अशी सुरेल हाक अविराच्या तोंडून निघाली. त्या अंधारात तिच्या देवांशला ती शोधत होती. खरं तर देवांश नावाचा जप करतच ती त्या रूममध्ये शिरली होती. अचानकपणे रूममधील डिम लाईट लागली, जी तिच्या डोळ्यांना बोचू लागली. अचानक डोळ्यांवर उद्भवलेल्या त्या प्रकाशामुळे हलकीशी कळ तिच्या मेंदूला जाणवली. जणू मेंदू आतील शिरा जबरदस्तीच्या ताणून फुटतील की काय असे तिला भासले. डोळ्यांसमोर दोन्ही हात धरत डोळ्यात शिरकाव करणाऱ्या त्या उजेडाला स्वतःच्या नजरेत पोहोचण्यापासून ती अडवू लागली. मेंदूत शिरकाव करून बसलेली कळ जशी नाहीशी झाली तसे तिने नजरेसमोर धरलेले दोन्ही हात बाजूला केले आणि तिच्यापासून फुटभर अंतरावर अगदी समोरच उभ्या असलेल्या आकृतीकडे ती पाहू लागली. भिनभिनत्या नजरेत आकृती अस्पष्टपणे कैद होत होती, जी तिला पाठ फिरवून उभी होती. देवांश, असे म्हणत ती त्याला पाठीमागूनच बिलगली. तिच्या हाताचा वेढा त्याच्या पोटाजवळ येऊन थांबला. श्वास घेताच त्याचे मागे पुढे होणारे पोट तिच्या तळहाताला स्पर्शून जात होते. नका ना मला सोडून जाऊ तुम्ही. मला घराबाहेर केल्यावर मी कुठे जाणार? तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. तुम्हाला सोडून मी कशी राहणार? तुमचं मी सगळं ऐकते ना, तरी तुम्ही माझ्यासोबत असं वागताय. आपल्याला पण बेबी होईल. आपण मोठ्या डॉक्टरकडे जाऊयात. तुमच्याकडे तर खूप पैसे आहेत. मला पण आई व्हायचंय. तिच्या मनातील भावना डोळ्यांतील अश्रूप्रमाणे ओसंडून वाहत होत्या. बोलताना तिची जीभ थोडी जड झाली होती. तिच्या ओठांतून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द सूर पकडून होता. तिचे ते हमसून हमसून रडणे त्याच्या काळजाचं मात्र पाणी पाणी करू लागले. पण ज्याला ती देवांश समजून बिलगून होती तो तिचा देवांश नव्हता, याची जाणीव त्याने तिच्या हातावर केलेल्या स्पर्शानेच तिला झाली. तशी ती लगेचच त्याच्यापासून विलग झाली. कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श न करणाऱ्या अविराने आज मात्र अर्ध्याच्या वरती दारूची बाटली रिकामी केली होती. तिची लुडबुडती चाल तिला मागे असलेल्या बेडवर पाडून गेली. तिचं डोकं खूपच गरगरू लागलं होतं. दोन्ही हाताने गच्चपणे डोकं तिने दाबलं. तसा तिच्या साडीचा पदर वर सरकला आणि त्याला दिसला तिचा तो कामणीय बांधा. तिचे नितळ पोट, जे तिच्या वाढणाऱ्या श्वासाने मध्येच फुगीर बनत होते तर कधी सपाट अशा रेषेत येत होतं, आणि त्यावर असणारा तिचा केंद्रबिंदू, जिच्यावर रूममधील डिम लाईट पडताच अजूनच चमकत होती. त्याची नजर थोडी आणखीन वर सरकली. वाढलेल्या श्वासासोबत तिची उडणारी भरीव छाती त्याला वेडं करून गेली. तिचे स्तन न्याहाळत त्याने तिच्या बाजूलाच स्वतःचे अंग टाकले. तळहातावर कपाळाचा भार देत तो तिच्या गालावरून बोट फिरवत तिचे सुकलेले ओठ पाहू लागला, ज्यावर मधूनच ती जीभ फिरवत होती. तिचा कंठ जो खालीवर होत होता, ह्यावरून ती तहानली आहे याची जाणीव त्याला झाली.
रडून सुजलेल्या तिच्या डोळ्यांवर त्याने ओठ टेकवले. मी आलोय, तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेल. गरम श्वासाने भरलेले शब्द त्याने तिच्या कानातच फेकून मारले, ज्यामुळे ती आणखीनच शहारून गेली. जरी ती नशेत असली तरीही ती त्याला स्वतःपासून लांब करू लागली, पण तो तिला स्वतःपासून लांब जाऊच देत नव्हता. आज लांब जातेस, पण नंतर मात्र तूच माझ्याजवळ येण्यासाठी अशीच तडफडशील जसा मी तडफडत आलो. तू स्वतःच मला बोलशील, मी फक्त नि फक्त तुझीच. तो तिच्या कानात कुजबुजला. त्याचे मानेभोवताली फिरणारे उष्ण ओठ तिला स्वर्गसुखाचा अनुभव देत होते. तिच्या नाजूक अवयवांवरून फिरणारे त्याचे हात तिने पकडले. प्लीज मला सोडा, अविरा विनवणी करतच त्याला म्हणाली. पुढे ती त्याला काही बोलायला जाणार, पण त्याआधीच त्याने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले. आपल्यासोबत नक्की काय होतंय हेच अविराला कळत नव्हतं. एखाद्या निर्जीव बाहुलीप्रमाणे त्याच्या अंगाखाली ती पडून होती. अर्धशुद्धीत होती ती. जो कोणी आपल्या शरीरासोबत खेळतोय हे बघण्या इतपत सुद्धा तिच्यात प्राण उरले नव्हते, पण त्याच्याकडून मिळणाऱ्या प्रणय सुखाने मात्र ती तृप्त होत होती. तिच्या मनाला ते सुख पटत नव्हतं, पण तिचं शरीर त्या सुखाच्या मोहात पडलं होतं. ते सुख मिळवण्यासाठी तिचा देह जणू आस लावून बसला होता. तिचं जोरजोरात उसासे घेणं सुरू होतं. काही वेळाने तिची शुद्ध पूर्णपणे हरवून गेली. सकाळी 10च्या दरम्यान तिला जाग आली. डोकं आणि अंग पूर्णपणे जड झालं होतं. कसंबसं स्वतःला सावरत ती उठली. काही मिनिटं तर आपल्यासोबत काल काय घडलं हेच तिला आठवत नव्हतं. आई ग! दोन्ही हाताने डोकं गच्चपणे धरत ती वेदनेने कण्हू लागली. बेडवर उठून बसत तिने संपूर्ण खोलीवर नजर फिरवली. मी इथे कशी आली? सम्या कुठे गेला? सम्या! जोरजोरात स्वतःच्या मित्राला ती आवाज देऊ लागली, पण त्या खोलीत तिच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. अंगावर असलेली चादर तिने बाजूला टाकली. जमिनीवर पाय टेकवत ती उभी राहणार, पण पुन्हा डोळ्यांसमोर अंधार येऊन तिचा तोल जाता जाता राहिला. डोकं धरत ती पुन्हा बेडवर तशीच बसली. सम्या! रडतच ती कोणाला तरी आवाज देऊ लागली. घंग घंग! हा एक आवाज त्या शांत खोलीत घुमत होता. अविराने डोळ्यासमोरील हात बाजूला केले आणि बेडवर सायलेंट मोडवर असलेला स्वतःचा मोबाईल हातात घेतला. मोबाईल अगदी डोळ्यांच्या फटीसमोर तिने धरला. नजरेत किंचितशी फट आणलेल्या डोळ्यांनी मोबाईल स्क्रीनवरील नाव वाचण्याचा ती प्रयत्न करू लागली. किलकिल्या डोळ्यांना सम्याचं नाव मोबाईल स्क्रीनवर बघून तिला हायसे वाटले. कुठे सोडून गेला तू मला? तिने रडतच त्याला विचारलं. समोरून सम्याने तिला काही प्रश्न केले. मोबाईल तसाच कानावर दाबत ती त्या रूमचा दरवाजा शोधू लागली, जिथे तिने संपूर्ण रात्र घालवली. दरवाजा दिसला तसं लॅच फिरवून ती दरवाजाबाहेर रूम बाहेर पडली. हॉटेलच्या मॅनेजर सोबत तिच्याच शोधात असलेला तिचा मित्र समीर तिला दिसला. सम्या! अविराने त्याला आवाज लावला. अवी, कुठे गायब झालेली बे तू? जीव घेऊन राहिली का तू माझा? समीर तिची काळजी करतच म्हणाला. काहीही न बोलता ती रडतच त्याला बिलगली. हॉटेलचा मॅनेजर विक्षिप्त नजरेने दोघांकडे बघत होता. तुम्ही काल रात्रीपासून ज्या मॅडमना शोधताय त्या मॅडम याच आहेत का? त्या मॅनेजरने प्रश्न विचारला. हो थँक्स. तसं तुम्ही काहीच मदत नाही केली म्हणा, पण तरीही थँक्स. समीर मॅनेजरची थट्टा करतच म्हणाला. मॅनेजरने नाक मुरडलं आणि तो तिथून निघून गेला. समीर अविराला घेऊन त्या रूममध्ये येऊ लागला, जी रूम त्याने तिच्यासाठी बुक केली होती. अविरा एखाद्या लहान मुलीप्रमाणे समीरला बिलगून होती.
समीर तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करत होता. त्याला तसंच बिलगून राहत अविराने त्या रूमच्या दरवाजावरून नजर टाकली जिथे तिने कालची संपूर्ण रात्र घालवली होती. डोळे बारीक करत ती रूम नंबर स्वतःच्या नजरेत कैद करण्याचा प्रयत्न करत होती. ती रूम नंबर होती 0611. खूप जवळचा नंबर होता तिच्यासाठी. कुठे होती व तू? काल रात्रभर तुला किती शोधून राहिलो ना मी. झोप बी नाही ना झाली माझी. असं कसं तू न सांगता निघून गेली? समीरने शुद्ध मराठी भाषेत वरच्यावर नागपुरी तडका मारत अविरावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. अविरा त्याला काहीच सांगत नव्हती. तिचं मुसूमुसू रडणं सुरू होतं. समीरने तिला पाणी देत शांत केलं. अंगातून प्राणच निघून गेलेत अशा अवस्थेत ती बसून होती. काऊन रडून राहिली बे तू? समीरने तिच्या डोळ्यांतून येणारं पाणी पुसत तिला प्रश्न केला. अविराच्या नजरेसमोरून अशा काही गोष्टी तरंगत होत्या ज्या तिला त्रास देत होत्या. काय झालं अवी? देवांसोबत काही झालं का? समीरने काळजीने विचारलं. सगळंच संपलंय रे म्हणत ती त्याच्या मिठीत शिरली आणि धाय मोकलून रडू लागली. समीरचं लक्ष तिच्या मानेवर गेलं. त्याने तिचे केस खांद्यावरून मागे टाकले. हे काय आहे? समीरने विचारलं. तिने मानेवरून हात फिरवत रडत त्यालाच उलट प्रश्न केला. काय? लव बाईट वाटतंय असं म्हणत समीरचं लक्ष तिच्या कंठाजवळ गेलं. तिथे सुद्धा तसंच निशाण होतं. समीरची नजर जसजशी तिच्या मानेवरून खाली फिरत होती तसतसे त्याला लाल रंगाचे निशाण दिसत होते. अवे, काल कोणासोबत होती तू? देवांश पण होता काय सोबत? समीरने घाबरतच तिला विचारलं. अविराने रडतच नाही म्हणून मान डोलावली. मग एवढे लव बाईट कोणाकडे मागायला गेली बे तू? कुठे होतीस तू रात्रभर? कुठे होतीस ते नंतर सांग. कोणासोबत होतीस तू ते सांग. अविराला असे प्रश्न करताना समीरचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. तो माणूस असे म्हणत येणारा हुंदका अडवतच अविरा समीरला काही सांगू लागली. कोण माणूस? कपाळावरील भुवया उंचावत समीरने तिला प्रश्न केला. नाही माहिती असं म्हणत तिने समीरच्या खांद्यावर डोकं टेकवलं. समीरने तिच्या दंडाला पकडत तिला स्वतःच्या नजरेसमोर धरले. नाही माहिती म्हणजे? तू वेडी वगैरे झाली का बे? एकच हार्ट आहे माझं. कितींदा अटॅक करून राहिले बे तू त्यावर. कोणासोबत होती तू काल? खरं खरं सांगायचं. माझ्यापासून लपवू नको हा. आपल्या दोस्तीची शपथ आहे तुला. समीरने दम देतच तिला विचार. नाही आठवत, पण तो देवांसारखा होता. मी त्या खोलीत कशी पोहोचले ते पण नाही माहिती मला. ती रडतच उत्तरली. तू कोणत्या रूम नंबर मध्ये होतीस? आपण रिसेप्शनिस्ट कडून त्या माणसाची माहिती काढून घेऊयात जो त्या रूम मध्ये होता. 611 ती उत्तरली. समीरने वेळ न दवडता रिसेप्शनिस्टला फोन फिरवला. त्या रूम मध्ये कोण राहतं हे त्याने तिला विचारलं. समोरून आलेले उत्तर ऐकताच तो थोडा गंभीर झाला. रिसिव्हर खाली ठेवत तो अविराजवळ आला. असं का बघतोयस? कोण होतं त्या रूम मध्ये? अविराने घाबरत त्याला विचारलं. अविरासोबत कोण असेल त्या खोलीत? लवकरच कळेल पुढील भागात. कथेचा पहिला भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.